आठवण आहे की सर जेव्हा यमला पगला दिवानाचं शो केलं होतं तर धर्मेंद्रचे पूर्ण फॅमिली माझे शोला आले होते. तर धर्मेंद्र स्वतः रडले होते कि मंजीत मैं तो सिर्फ पर्दे का हीरो हूँ, मेन हीरो बेटा आप हो, आप इतना बड़ा काम करते हो. और तो मुझे खुशी होती है कि भाई आप इतना काम करते हो बच्चों का. एक बार मेरे फार्म हाउस पे भी बच्चों को ले आना. नमस्कार. पुणे 24 तासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. ज्येष्ठ पत्रकार अशोक बारकुडे. आपण आज आहोत कॅम्पमध्ये मनजित सिंग विरदी फाउंडेशन का कार्यालयामध्ये. मनजित सिंग यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. माझ्या माहितीनुसार 200हून अधिक पुरस्कार. नुकतीच त्यांना एका संस्थेनं PhD दिलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की त्यांनी आत्तापर्यंत जे काम केलं आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. पीडितांसाठी, अनाथांसाठी आणि पददलितांसाठी काम करणारं एक नाव कॅम्पमध्ये जे उच्चारलं जातं ते मनजित सिंग विरदी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल आपण सर? नमस्कार सर, मी मनजित सिंग विरदी, संस्थापक अध्यक्ष MSV फाउंडेशन. मी आप सर्वांच्या आणि जितके आपले महाराष्ट्रामध्ये राहतात सर्व लोक सर्वांना दंडवत प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेतो. कारण हे जे पुरस्कार मिळालेला हे मला एकटेलाच नाही मिळालेलं, हे पूर्ण महाराष्ट्राला मिळालेलं आहे. कारण आमच्यासारखं पंजाबी माणूस पंजाबतून येऊन महाराष्ट्रासारखी जागेवर काम करून आणि हे सेवा करून हे जे महाराष्ट्र आपल्याला हे पुरस्कार देतात ही गौरवाची गोष्ट आहे. माझी किंवा आज माझी आई इथं असती तर त्याला लई आनंद झाला असता. माझ्या वडिलांना पण लई आनंद झाला असता. ते नेहमी मला म्हणायचे की महाराष्ट्र आपला ही मातृभूमी आहे. महाराष्ट्राने आपल्याला धंदा व्यवसाय सगळं दिलेलं आहे. समाजसेवेचं बाळकडू असावं लागतं, ते रक्तात असावं लागतं. बोलून किंवा जाहिरात करून होत नाही. तर आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आल्यानंतरचा त्यांचा एक वेगळा अनुभव काय जाणून. सर, आमच्या हे जे शोरूम आहे मॉडर्न आर्ट्स फर्निचर्स, हे आमच्या आजोबांनी सुरुवात केलं होतं. हे गेले 150 वर्षापासून आहे. आजोबा, आजी, नंतर आई वडील नंतर आमच्या ही तिसरा पिढी आहे. तर आईच्या आणि वडिलांच्या असं म्हणायचं होतं की महाराष्ट्राने आपल्याला सर्व प्रकारच्या सेवा दिलेली, सर्व प्रकारच्या आपल्याला खुशिया दिलेली, तर आपण पण काहीतरी सेवामध्ये करायला पाहिजे. मग आई वडिलांनी हे डिसाईड केलं, मुलं, कॅन्सर मुलं आणि जे वयस्कर लोक ओल्ड एज होममध्ये राहतात त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग हे फाउंडेशन सुरुवात केली. तर आईने सांगितलं फाउंडेशन करायचं तर